नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि तेथे सुरू असणार प्रशासक राज आता हळूहळू संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक इच्छुक निवडणुकीच्या अनुषंगाने मैदानाचा अंदाज घेताना दिसत आहे। कोल्हापूरमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे की कोल्हापूरच्या पुरोगामित्वाची महायुतीने धास्ती घेतली की काय असं आजचं तरी चित्र आहे। आजच्या घडीला तरी काँग्रेसला अटकाव घालण्यासाठी महायुतीकडून आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत। आज तरी कोल्हापूर शहरामध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रबळ दिसून येत आहेत। याचं कारण असं आहे की कोल्हापूर म्हणजे पुरोगामी, कोल्हापूर म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार जपणारं शहर आणि कोल्हापूर म्हणजे नेहमीच जात पात धर्म न पाळणारे लोक असं येथील चित्र। त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीला कोल्हापूरबद्दल शंका उपस्थित होते की काय असं एकूण ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावरून दिसून येत आहे। कारण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला रोखणे हेच भारतीय जनता पार्टीचं मुख्य काम दिसून येत आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं जे जे उपाय योजावे लागतील ते योजण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच विनय कोरेंचं कार्ड पुढे आलेलं आहे। विनय कोरे हे भारतीय जनता पार्टीचे सहयोगी आमदार आहेत। त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत आहे। केंद्रात असो राज्यात असो सर्व ठिकाणी ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या योजना आहेत धोरणं आहेत ते राबवण्यासाठी विनय कोरे नेहमीच अग्रेसर राहत आहेत। असं असताना विनय कोरे भारतीय जनता पार्टी सोडून स्वतःसुभा करतील का हा खरा प्रश्न आहे। म्हणूनच आजच्या घडीला कोल्हापूरच्या राजकीय पटलावर स्पष्टपणे दिसून येत आहे की भारतीय जनता पार्टी काँग्रेसला रोखण्यासाठी जे उपाययोजना करत आहेत त्यापैकी एक महत्त्वाची म्हणजे विनय कोरेंना कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवणे आणि त्यांच्या पक्षाकडून काही उमेदवार रिंगणात ठेवणे। खरं तर हा प्रश्न का येतो? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार कोल्हापूरमध्ये रुजलेले आहेतच, पण त्याच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील आजचे शाहू महाराज खासदार आहेत। शाहू महाराज खासदार झाल्यापासून कोल्हापूर शहराचा ओढा पुन्हा एकदा काँग्रेसकडे झुकलेला दिसून येतो। कारण शाहू महाराज हे काँग्रेसचेच खासदार आहेत। लोकसभेला त्यांनी महायुतीच्या संजय मंडलिक यांचा पराभव केलेला आहे आणि म्हणूनच कोल्हापूर शहर हे शाहू महाराजांना मानणारं शहर आहे का, काँग्रेसला मानणारं शहर आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीने लक्षात घेतलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीची ताकद तशी कमी नाही, कारण त्यांच्याकडे खासदार धनंजय महाडिक आहेत, आमदार अमल महाडिक आहेत। या दोघा बंधूंबरोबरच खासदार महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांची स्त्री शक्ती ही सुद्धा आज भारतीय जनता पार्टी बरोबर आहे। ह्या एकूण महाडिकांच्या युवा शक्ती आणि महिला शक्तीचा विचार करता महाडिकांचं पाठबळ कमी नाही आणि ते भारतीय जनता पार्टीला पुरेसं आहे। एवढेच नव्हे तर महाडिक यांची पूर्वाश्रमीची ताराराणी आघाडी सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर राहू शकते। म्हणून भारतीय जनता पार्टीचं पारडं जड म्हणायला काहीच हरकत नाही। तरी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला थोडी भीती वाटते की काय असं एकूण जनमताचा कानोसा आहे। कारण काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत रोखणे आणि काँग्रेसची सत्ता महापालिकेवर येणार नाही याची काळजी घेण्याचंच काम सर्वाधिकरित्या सुरू आहे। खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील या दोघांनी काँग्रेसची मोठ बांधायला सुरुवात केलेली आहे। तसं पाहता काँग्रेस एकाकी आहे हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांच्याबरोबर आज कोणीच नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असली तरी सुद्धा काँग्रेसला ज्या पद्धतीने रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न सुरू आहेत ते एकूणच भविष्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारे ठरणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस का वगळतो आहे हे सुद्धा न उलगडणारे कोडं आहे आणि खरोखरच काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वगळलं जात आहे की आपल्याला वगळावं असं वातावरण निर्माण केलं जात आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आणि कळीचा मुद्दा आहे। म्हणूनच आजच्या घडीला तरी आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला रोखणे हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आणि त्यासाठी त्यांना जे जे प्रयत्न करावे लागतात ते सर्व करतायत। आज विनय कोरे मैदानात उतरलेले आहेत, त्यामुळं एकूणच काँग्रेसला घेरण्यासाठी जे काही डावपेच सुरू आहेत त्यातील हा एक डावपेच महत्त्वाचा आहे। पाहू आणि 1-2 दिवसात काय काय घडामोडी होतात। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।